वरुड व शेंदुर्जना घाट या दोन्ही मुख्य शहरांमध्ये रामनवमी उत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच संपूर्ण तालुक्यात प्रभू श्री रामाच्या दर्शनाकरिता भाविकांनी राम मंदिरात गर्दी करीत पूजा अर्चना करीत दर्शन घेतले. विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप सुद्धा करण्यात आले होते. वरुड शहरातील पांढुर्णा चौक ते केदार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात प्रभू श्री रामाचे चित्र असलेले फलक, झेंडे, प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी भगवे झेंडे बांधण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवेमय झाल्याचे दिसून आले होते. सायंकाळी 6 वाजता वरुड व शेंदुर्जना घाट शहरात प्रभू श्री रामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार बोंडे व आमदार यावलकर यांनी प्रभूच्या चरणी नतमस्तक होत हारार्पण करून पूजन केले. यावेळी मिरवणुकीत विविध देखावे साकारण्यात आले होते. विविध कला पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, झांज पथक, महिला भजनी मंडळाकडून प्रभूच्या नामाचा गजर तसेच ढोल ताशांचा व डीजेच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे दिसून आले. शोभायात्रेदरम्यान शहरातील नागरिकांनी आपल्या दारासमोर रांगोळी काढून व पुष्पवर्षाव करून प्रभूचे जंगी स्वागत केले. तसेच शहरातील विविध भागात कुठे थंड सरबताचे वाटप, पोहे वाटप करून राम भक्तांचे जंगी स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे रामनवमी निमित्त संपूर्ण तालुक्यात प्रभू श्री रामाचा जल्लोष उत्साहात पार पडला. यावेळी दोन्ही शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसेच ड्रोन कॅमेराद्वारे मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसून आले. तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड.